रोहित पवार आणि पत्रकार परिषद घेऊन काय उपयोग होणार? पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यावे. चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला. पुरावे परस्पर तपास यंत्रणांनी उचलावे असे आहे का? काही असे मुद्दे त्यांच्या लक्षात आले असतील तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यायला हवेत. कुटुंबातील सदस्य असल्याने त्यांच्यावर मोठा आघात झाला. कुटुंबातील प्रमुख सदस्य असल्याने त्यांच्यावर आघात झाला, त्यामुळे त्यांची भावना स्वाभाविक आहे. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेवर आघात झाला. रोहित पवार नागरिकही आहेत आणि कुटुंबाचे सदस्यही, त्यामुळे त्यांची भावना स्वाभाविक आहे. ब्लॅक बॉक्स संदर्भात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि हा घातपातच आहे, विमान आदळलं असा पण त्यांनी एक दावा केला. कसं आहे की रोहित पवार हे एक नागरिकही आहे, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहे. तर कुटुंबावर जो आघात आहे त्या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेवर आघात आहे. कोणीच असं नाही आहे की तो दुःखी नाही आहे, पण तो त्यांच्या कुटुंबाचा खूप प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्या झालेल्या धक्क्यामधून त्यांच्यावर जे आभाळ कोसळलं त्यातून अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. मी मध्येही एकदा म्हटलं की त्यांनी मग हे सगळे जे पुरावे आहेत ते तपास यंत्रणांना द्यावेत. पत्रकार परिषदेत घेऊन मांडून काय होणार? म्हणजे तपास यंत्रणांनी परस्पर उचलावेत असं आहे का? त्यामुळे असे काही मुद्दे त्यांच्या लक्षात आले असतील त्यांनी तपास यंत्रणा दिली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.